नमस्कार मंडळी, कालचा व्हिडिओ मी कंटिन्यू करत आहे. त्याचे 2 पार्ट केलेले आहेत. तोच व्हिडिओ मी पुढे शेअर करत आहे. तर सकाळचं काम आवरून मी पटकन स्वयंपाक करून घेतला आणि स्वयंपाक करून जे आहे नवीन वर्षाची नवीन सुरुवात आम्ही आपले शाळेचे 9 महिने जे आहेत मुलांचे छान जावो असं बाप्पाचरणी प्रार्थना करून श्री सिद्धिविनायकाचे दर्शन करून येण्यासाठी आम्ही गणुरायाकडे जाणार आहोत. तर गणुरायाकडे सिद्धिविनायक दादरला जाण्यासाठी आम्ही पूर्ण जे आहे दादरपर्यंतचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा. आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओमध्ये आम्ही काय काय केलं आणि कसं आम्ही मंदिरातून दर्शन घेऊन म्हणजे कसे आलो, नेचर एन्जॉय करत आम्ही गाडी बसणं करता ते तुम्ही व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा. आणि आवडला तर नक्की लाईक करा. तर मंडळी, बघा चेंबूर स्टेशनला येता आम्हाला 9 वाजले होते घरचं आवरून. तर आता आम्ही कुर्ल्याचा हा जो ब्रिज दाखवत आहे. इथं मुंगी चढायला सुद्धा जागा राहत नाही. पुढचा माणूस पाय उचलला तरच आपल्याला पाय वरती करता येतं. एवढं म्हणजे जाम असं गर्दी असते इथं. तर आम्हाला पुढे जे आहे दादरची कुर्ल्यावरून ट्रेन घेतलो आहे. आणि तुम्ही बघू शकता इथं दादर स्टेशन मी तुम्हाला दाखवत आहे. आणि संडे असल्यामुळं थोडंफार गर्दी आहे, जास्ती काही गर्दी नाही. तर हे दादर स्टेशन आहे. पण दादर स्टेशनला खाली जरी गर्दी नसली तरी वरी जे ब्रिज आहे तिथं हा मी ब्रिज दाखवत आहे तुम्हाला. प्रचंड गर्दी असते इथं. समोरून आणि पाठीमागून तेवढेच माणसं चालतात. तर आपल्या लेफ्ट राईट साईडला बिलकुल हालायला जागा राहत नाही. एवढी म्हणजे जाम गर्दी असते इथं. तर तुम्ही बघू शकता थोडं मोकळं आहे. सकाळची टाईम आहे म्हणून तुम्हाला खुल्ला दिसत आहे. अगदी आपल्या तोंडाच्या समोरून असं माणसं पास होतात. तर इथं मला जाता जाता दम लागतो नेहमी, खरं सांगते. तर मंडळी, इथं मी आता तुम्हाला फुल मार्केटच्या इकडचा ब्रिज क्रॉस करत आहे. अगदी फुल मार्केटच्या बाजूला, ब्रिजच्या बाजूला आपल्या इथं सिद्धिविनायकसाठी स्टॉप आहे. इथूनच बस जे आहे आपल्या सिद्धिविनायकला जातात. हा खास स्टॉप जे आहे सिद्धिविनायकसाठी आहे. आणि याच्या पुढे जे आहे आपले टॅक्सी वगैरे आहेत आणि ते सीटवर जातात. तर इथं कबूतरखाना जे आहे दादरचा फेमस, जे आपल्या पिक्चरमध्ये शूटिंगमध्ये त्याचा वापर होतो, तो मी तुम्हाला कबूतरखाना दाखवला इथं मध्ये. आणि इथं आम्ही दादर सिद्धिविनायक स्टॉपला उतरलेलो आहे. हा हायवे जो दिसतोय ना, ते हायवे क्रॉस केल्यावर अगदी आम्ही मंदिराच्या सिद्धिविनायक बाप्पाच्या गणुरायाच्या जवळ एकदम पोहोचतो. कारण हा गाभारा क्रॉस केले की आपल्याला ही बारी लागते. बारी बघू शकता, प्रचंड गर्दी आहे. आणि आम्ही आलो तेव्हा ह्या लाईनमध्येच बारी होती. बाजूला कोणीच नव्हतं आणि अगदी 5 मिनिटामध्ये तिकडचं सगळं फुल झाला होता. तर हा परिसर जो आहे मी आतमधला तुम्हाला दाखवत आहे. पूर्ण आतमध्ये शूटिंग करायला अलाउड नाही आहे. तर इथंपर्यंत मी केलेली आहे. प्रतिमा बघा किती सुंदर आणि छान प्रतिमा आहेत इथं या गाभाऱ्यामध्ये सिद्धिविनायक मंदिराच्या. खूप छान असं माहिती पण आहे, पण मला बारीमध्ये चालता शूट घेता आलं नाही. तर एक स्टोरी आहे, त्या स्टोरीवर प्रतिमा उभे आहेत. तर नक्की मी ती एखाद्या व्हिडिओमध्ये अपलोड करेल. तर बघू शकता हा लाईव्ह दाखवत आहे आणि ही बारी आहे. खूप सारे जय जयकार करत आम्ही एन्जॉय करत असं बाप्पाचे गणुरायाचे आपले दर्शन घेत आहोत. आणि आमचे 9 महिने जे आहेत माझ्या मुलाचे, खूप छान सुंदर, त्याला बुद्धी देव बाप्पा गणुराया आपला बुद्धीचे देवता म्हणतात गणुरायाला. तर म्हणून आम्ही गणपती बाप्पाची दर्शन घेऊनच वर्षाला जे आहे मुलांची शाळाची सुरुवात करते. तर यावर्षी सुद्धा त्याची 10वी आहे. तर त्याला छान असं गणुराया छान सपोर्ट देवो आणि बुद्धी देवो आणि त्याच्या आयुष्यात चांगले माणसं, चांगले गुरु भेटू देत, हेच मला आशा आहे. आणि असे बाप्पाचे दर्शन करून आम्ही बाहेर पडलेलो आहे. तुम्ही बघू शकता गणुरायाचे दर्शन घेतल्यावर बाहेरच्या गाभाऱ्यात आम्ही फोटोशूट केला थोडं आणि लगेच बाहेर आलो. बाहेर बघू शकता प्रचंड ऊन आहे आणि खूप सारं जाम आहे. हा समोरचा गेट मी तुम्हाला दाखवत आहे सिद्धिविनायकचा. आम्ही पाठच्या गेटहून आलो होतो आणि निसर्ग सौंदर्य हे बघत आम्ही छान असं या आपल्या नॅचरल वातावरणात एन्जॉय करत जे आहे आम्ही बाहेर पडलेलो आहे. कुठेही टॅक्सी, बस किंवा काय काहीच केलं नाही. कारण आम्हाला हा जो नेचर आहे ना, ते आम्हाला घ्यायचा होता, त्याचा आनंद म्हणून आम्ही पायी चालत आलो. आणि खूप छान हे 9 महिने त्यांचे कोणतेही विघ्न न येता पार पडू देत अशी बाप्पाचरणी प्रार्थना करून आम्ही इथून निघालेलो आहे. आणि बाहेर प्रचंड गर्दी झालेली आहे. जे कोणी मला फॉलो केलेले आहेत त्यांचीही लहान मुलं असतील तर त्यांनाही आपले गणुराया भरपूर सारे आशीर्वाद देवो आणि बुद्धी देवो, त्यांना चांगले मार्गदर्शन
हो असे गुरु भेटू देत आणि खूप छान त्यांचे हे 9 महिने पार पडू देत. येता येता मंदिर दिसला. मंदिरच्या बाजूला गाय वासरू हे सगळे दिसत होते. अगदी गावाचा वातावरण होता. खूप छान वाटलं आणि बाप्पाचे दर्शनसुद्धा खूप छान झाले. प्रसादला हात लावायचा होता आणि त्याला मोठी गाय जी आहे तेव्हा हात लावून दिली नाही आणि हा बछडा छोटावाला हात लावून दिला, पण तो पण मारायलाच येत होता. गाय वासरूसोबत थोडं मस्ती केला. तिथून आम्ही निघून आलो आणि छान असं फोटोशूट केलं होतं मंदिराच्या गाभाऱ्यामध्येच आणि दर्शन खूप छान झाले. खरं सांगते मंडळी, खूप छान वाटतं जेव्हा देवदर्शनाला जातो. मन अगदी शांत होतं. कुठेही हडबड झाली मनाची तर मनसुद्धा स्थिर होतो. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक